मित्रांनो, आपण पाहतात परशुराम चोनगे यूट्यूब चॅनल. आज आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन कथा. कथेचं नाव आहे घटस्फोट. लेखन अज्ञात. घटस्फोट झाल्यानंतर 10 वर्षांनी ती दोघे एका लग्नात भेटले. नीरजने निशाला एकटाच बसलेलं पाहिलं आणि तिच्याजवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकाकडे पाहुणे जणू काही न पहिल्यासारखं करत राहिले. 7 वर्षे त्यांनी एकत्र घालवली होती. भांडण तर होतीच, पण काही गोड आठवणी मनात घर करून बसल्या होत्या. शेवटी नीरजनेच बोलायला सुरुवात केली. कशी आहेस? निशा थोड्या अभिमानानं म्हणाली, मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला 9 वर्ष झाली. 2 मुलं आहेत. नीरजने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती. चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होते तेव्हा किती सुंदर दिसायची. नीरज तिच्याकडे पाहत होता तेव्हा निशाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली, तू कसा आहेस? आणि आपला बंटी? नीरजही थोड्या गर्वानं म्हणाला, मी सुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला आता 6 वर्ष झाली. एक मुलगी आहे आणि आपला बंटी आता 9वीत गेला आहे. माझी पत्नी खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप मजेत आहोत. हे ऐकून निशाच्या मनात जळफाट झाला, पण तिने चेहऱ्यावरती उमटू दिलं नाही. तिने नीरजकडे नीट पाहिलं. जणू 40व्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसावर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते आणि पोटसुद्धा खूप वाढलं होतं. दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही. निघायच्या वेळी नीरज निशाजवळ आला आणि म्हणाले, गोष्ट सांगू का? निशा म्हणाली, काय? नीरज उदासपणे म्हणाला, आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय. हे ऐकून निशाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलंय. हसूर अब्रत ती म्हणाली, मीही पश्चाताप करते. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढते. नीरजने डोळ्यात आलेलं पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी मोठं करून वेगळे झालो. आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी दिवस काढतोय. हे ऐकून निशा रडूच लागली. रडत रडत ती म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणीवर जगते रे. एवढा म्हणून तिनं पर्स उचलली आणि निघून गेली. नीरज तिच्याकडे पाहतच राहिला, जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही. असा पश्चाताप करण्याची वेळ कोणावर येऊ नये. धन्यवाद. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा ना.